पनवेलमधल्या शांतिवन आदिवासी आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही। त्याचं कारण म्हणजे या आश्रमशाळेतली विजेची चिंता आता कायमची मिटली। विजेच्या लपंडावामुळे या आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याचा प्रश्न तयार झाला होता। आश्रमशाळेतल्या मुलांना 2-2, 4-4 दिवस अंधारात जगावं लागत होतं। हीच बाब लक्षात आली आणि त्यानंतर रिलायन्स उद्योग समूहाचे संचालक अनंत अंबानी यांनी पुढाकार घेतला आणि ही स्थिती बदलायचा निर्णय घेतला। मुलांचं उज्ज्वल भविष्य आणि त्यांचं शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी या आश्रमशाळेला अनंत अंबानी यांनी हा जनरेटर भेट दिलाय। आम्हाला लाईट नसल्याने खूप पाण्याची टंचाई असते, तर आनंद दादाने आम्हाला जनरेटर गिफ्ट दिल्याबद्दल आम्हाला त्याचा खूप उपयोग होईल। तर पाण्याची टंचाई होऊ शकत नाही आणि रात्री अभ्यास करायला वेळ मिळेल। इथे विद्यार्थ्यांना खूप अभ्यासामध्ये अडचणी येत होत्या। विद्यार्थ्यांना पुढे जाऊन त्यांची मोठी मोठी स्वप्न आहेत ती पूर्ण करण्यासाठी खरंच या जनरेटरचा खूप फायदा होऊ शकतो। ते रात्रीच्या वेळी जागून सुद्धा यामुळे अभ्यास करू शकतात आणि जो त्रास आम्हाला झाला तो या 450 विद्यार्थ्यांना होणार नाही याची खरंच खात्री वाटते। त्याबद्दल खरंच धन्यवाद। पनवेल, उरण, पेण आणि कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज राहतो। पनवेल तालुक्यातल्या 40 आदिवासी वाड्यांमध्ये तब्बल 450 विद्यार्थी या आश्रमशाळेत शिक्षण घेतात। अनंत अंबानींनी दिलेल्या या भेटवस्तूमुळे या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या वाटेतला अंधार दूर झाला। अंबानी परिवाराचं मी खरोखरच त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करते की त्यांच्या कृपेमुळे आज आमची खूप मोठी व्यवस्था झालेली आहे। आमची खूप मोठी चांगली आपण व्यवस्था केलेली आहे। आमच्या बऱ्याचशा अडचणी आता दूर होणार आहेत। अनंत अंबानींनी त्यांचा वाढदिवस साजरा करताना सामाजिक बांधिलकी जपली आहे। राज्यातल्या अनेक दुर्गम भागात वाड्या वस्तींवर जीवनावश्यक वस्तू, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक वस्तूंचंही वाटप केलं। राज्याच्या दुर्गम भागांमध्ये राहणाऱ्या ह्या आदिवासी मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या शांतिवनसारख्या अनेक संस्था काम करत आहेत आणि अशा संस्थांना रिलायन्स समूहाचे अनंत अंबानी यांच्या मदतीचा हात मिळाल्याने या मुलांचं भविष्य उज्ज्वल होण्यास मदत होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह विनय म्हात्रे, न्यूज 18 मराठी, पनवेल।